तिथे पंढरपूर पायी दिंडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोण होणार पांडुरंगाचा लाडका वारकरी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे. आपण अनेक वारकऱ्यांना प्रश्न विचारले, बऱ्याच जणांनी उत्तरही दिले. कोणी ज्ञानेश्वरी जिंकलं, कोणी गाथा जिंकलं, कोणी हरिपाठ जिंकलं, कोणी पसायदान जिंकलं. आज पाहूया या गोविंद केंद्रे महाराज दिंडीमध्ये आपल्या बरोबर काही वारकरी आहेत. माऊली रामकृष्ण हरी. कुठून आले आपण? आम्ही आंबेगाव तालुका लोणी धामणी गाव. किती वर्ष झालं वारी करताय? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झालं माऊली वारी करताय. 30 वर्षापासून बघूया आपण त्यांना प्रश्न विचारूया. जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं तर त्यांना मिळणार आहे ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ, पसायदान आणि 5ही प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना मिळणार आहे विश्वभ्रमण दिंडीत मोफत प्रवेश. विदेशामध्ये दिंडी जाण्यासाठी तुम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा पहिला प्रश्न असा आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणत्या भाषेत आहे? उत्तर चुकलेलं आहे. उत्तर चुकलेलं आहे. ज्ञानेश्वरी ही संस्कृत ही भगवद्गीता आहे आणि त्याची टिप्पणी त्यांनी मराठीमध्ये केलेली आहे. तर ज्ञानेश्वरी ही शुद्ध मराठीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रश्नात उत्तर चुकलेलं आहेत. माऊली तुम्ही कुठून आलेला? यवतमाळ. यवतमाळ. किती वर्षाला वारी करता? पहिलीच वेळ आहे वारीची. तरी देखील आपण त्यांना प्रश्न विचारले, जर बरोबर उत्तर दिलं तर नक्कीच त्यांना आपण ते 5ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर विश्वभ्रमणासाठी येऊया. माऊली तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बोल्लोबा आंबिले. तुकाराम बोलोबा आंबिले बरोबर आहे उत्तर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. ते पसायदान जिंकलेले आहेत. आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारणार आहोत. आळंदी ते पंढरपूर जी वारी तुम्ही पायी करताय, आता तुमचा पहिलाच दिंडी आहे, तरी देखील तुम्ही दिंडीचा अभ्यास केला असेल. पहिला प्रश्न असा, दुसरा प्रश्न असा आहे जो तुमच्यासाठी हरिपाठ देण्यासाठी आहे. दुसरा प्रश्न असा आहे, मला 5 मुक्कामाच्या गावाची नावे सांगा जी आळंदी ते पंढरपूर पासून पटक्या सांगायचं लागोपाठ न चुकता. आळंदी, पुणे, सासवड, वाले, लोणंद, अजून 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 जेजुरी. अजून 5 झाले. बरोबर उत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आपण तिसरा प्रश्न त्यांना विचारणार आहोत. खर तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलंय. जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना मिळणार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा. आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारणार आहोत. तिसऱ्या प्रश्नासाठी जर ते जिंकले तर त्यांना आपण देणार आहोत गाथा. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, माऊली, संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर विठ्ठल कुणी सांगितलं? विठ्ठल कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या. आता त्यांनी गाथा जिंकलेली आहे. आपण त्यांना विचारूयात चौथा प्रश्न. जर त्यांनी बरोबर दिलं त्यांना ज्ञानेश्वरी मिळणार आहे. चौथा प्रश्न माऊली तुमच्यासाठी आहे, ज्ञानेश्वरी मध्ये किती अध्याय आहेत? कुणी बोलायचं नाही. 18 अध्याय नाहीत, 18च आहेत सर. नक्की सांगा 18 अध्याय आहेत काय? 18च नक्की. चुकले तर चुकलं. चौथ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. माऊली यांचं पहिलंच वर्ष आहे आणि यांनी पहिल्याच वर्षामध्ये 4ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता धगधग चालू आहे. जर 5व्या प्रश्नाचं जर त्यांनी उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार आहे विश्वभ्रमण दिंडीमध्ये मोफत प्रवेश. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? आहे सर. सोपा विचार असं. निश्चितपणे मनामध्ये जो प्रश्न येतोय तोच मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर निश्चितपणे तुम्हाला विश्वभ्रमण दिंडीमध्ये प्रवेश मिळणार आहे. हे तर बक्षीस तुम्ही जिंकलेले आहेत, पण विश्वभ्रमण दिंडीमध्ये देखील तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. आणि जो 5वा प्रश्न आहे त्याच्यासाठी काय वाटतं, जिंकलात तर काय भावना आहेत? देवाच्या कृपेत असेल, विठ्ठलाच्या जर त्याची इच्छा असेल, कारण माझा तर भाव आहे. या दिंडीत सुद्धा येण्यासाठी माझा भाव होता. मी स्वतः माझी सुट्टी मंजूर होऊन झाली तर माझ्या हेडमास्टरकडे रडलो की माझी सुट्टी मंजूर करा. म्हणजे तुम्ही शिक्षक आहात? आणि मी रडलो. मी म्हटलं सर मला फार इच्छा आहे. किती वर्ष झाले मी करायचं. मी पहिले मुख्याध्यापक होतो 27 वर्ष आणि आता पद सोडून देऊन फार इच्छा होती माझी, म्हणून मी वारीला आलो. आणि वारीतला आनंद आणि इथं सर्व धर्म भाव सर्व हे पाहून आधी मन सद्गदित झालं. विश्वभ्रमणाचं जर
देवाच्या मनात असेल त्यांनी बोलवलं तर येणं होते, नाहीतर भावाशिवाय. आणि माझा भाव चांगला आहे, बोलवलं तर येऊ, नाही बोलवलं त्याची इच्छा, त्याच्या इच्छेनुसार. नाही पंढरीला पंढरीला तर जाणारच आहोत आता. पंढरीला तर आता चाललोच, बिलकुल पायी चाललो. आणि पांडुरंगाची कृपा असेल तर पाहू. निश्चितपणे पांडुरंगाची कृपा जर झाली तर निश्चितपणे त्यांना विश्वभ्रमण दिंडीमध्ये प्रवेश मिळणार आहे. आणि 5वा प्रश्न असा आहे माऊली तुम्हाला, मागून सांगू नका प्लीज. हा, आणि खरं तर विनंती आहे, प्रश्न जर कोणाला जर उत्तर येत असेल तर कृपया सांगू नका, कारण जर विश्वभ्रमण दिंडीमध्ये विश्वभ्रमण दिंडीमध्ये यांना मोफत प्रवेश मिळणार आहे आणि तो जर भेटला, त्यांचं नशीब आहे ते खूप एक्साइटेड झालेले आहेत. माऊली तुमच्यासाठी मीही कन्फ्युज झालेलो आहे की कुठला प्रश्न विचारू म्हणून. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडांची नाव. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताई, निवृत्ती सोपान मुक्ताई. वेळ संपलेली आहे, पण जोरदार टाळ्या यांच्यासाठी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असं त्यांचं नाव आहे, पण तरी देखील ते थोडेसे कन्फ्युज झाले, थोडक्यावर गेलेले. पण काही हरकत नाहीये माऊली, त्यांनी प्रयत्न केले. पहिलेच वर्ष होतं आणि पहिल्याच वर्षामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी पर्यंत मजल मारली. 4 प्रश्नांचे उत्तर दिले माऊली. त्यांनी 4ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि 4ही प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे आमचा नियम आहे, त्यांना 4ही बक्षीस आपण देणार आहोत. पसायदान आहे, हरिपाठ आहे, गाथा आहे आणि ज्ञानेश्वरी आहे. आपले पहिले वारकरी जे आहेत ते 4ही प्रश्नाचं उत्तर देऊन जिंकलेले. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. क्या बात आहे. मी आमचे आदरणीय डॉक्टर राजेंद्र मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस त्यांना द्यावं. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय. खूप खूप अभिनंदन. तुम्ही थोड्याहून गेलात, काय वाटतं? हे सर्वात महत्वाचं आहे. काय वाटतं तुम्हाला? बिलकुल सर, इतका आनंद झाला की वारीमध्ये आल्याचा, आणि वारीमध्ये जे मला आनंद भेटतो त्याच्यापेक्षा अधिक आनंद हे ज्ञानेश्वर आणि हे भेटणं. सगळ्यांचं सहकार्य, महाराजांनी सुद्धा मला बरंच आता थोडस सहकार्य केलं, आणि सर्वांचा आशीर्वाद, आणि विशेषतः केंद्रीय महाराजांचा आशीर्वाद, या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि विठ्ठलाच्या आशीर्वादामुळे, कुंडलिकाच्या आशीर्वादामध्ये विठ्ठल जसं झालं तसं या भावाच्या भुकेला असलेल्या मला सुद्धा ज्ञानेश्वरी आणि गाथा, हरिपाठ, मला हरिपाठ पाठ नाही विशेष म्हणजे म्हणूनच कदाचित हरिपाठ भेटलेला आहे. आणि कदाचित पसायदान त्यांचं पाठ असेल, पसायदान पण त्यांना पसायदान पाठ आहे. दररोज आम्ही शाळेत संध्याकाळी घेतो, आणि बिलकुल फार एक अतिशय सुंदर असं आयोजन मी 24 तास यांनी केलं. मी पाचपुते साहेबांचा आणि केंद्रीय महाराजांचं, विष्णू महाराजांचं आताच बाईट ऐकलं. अतिशय सुंदर असं. आपल्या चॅनलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण असेच आपले उत्तरोत्तर आपली प्रगती हो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. आणि पुढच्या वर्षी तयारी करून येतील, विश्वभ्रमण दिंडीमध्ये नंबर लावतील 100%. आमच्या बरोबर आमचे गुरुवर्य राजेंद्रजी मोरे बोला. रामकृष्ण हरी. माझा हा सर्वात मोठी जी पायी दिंडी आहे, सर्वात मोठी आता जाणारी पंढरपूरला, यामध्ये येण्याचा हा पहिलाच योग आहे तुम्हाला भेटण्याचा. खूप असं छान वाटतंय. आणि आज विशेष म्हणजे आम्ही आल्या इथे आदरणीय आपले महाराष्ट्राचे माजी मंत्री बबनरावजी पाचपुते साहेब, त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्यापेक्षा मंत्री म्हणण्यापेक्षा ते हरिभक्त परायण आहेत, आणि त्यांचं पहिलं प्रवचन ह्या दिंडीत झालंय, ही फार मोठी गोष्ट आहे. असं म्हणतात की वारीला जाताना विठ्ठल हा प्रत्येक रूपात भेटत असतो आपल्याला, कोणाला कोणाला तरी प्रत्येक वेळी तुम्हाला पदोपदी तो भेटत. आम्हाला आज आमचे विठ्ठल भेटले, आणि असे अचानक आले गाणं म्हणत म्हणत, आणि ते आम्हाला येऊन धडकले, आणि धडकल्यानंतर आम्ही सोडलंच नाही, आणि आमचे विठ्ठल हे आहेत, आणि ते तुमच्या दिंडीमधले आहेत. 3 वेळा आमची चुकामुक झाली. गंमत बघा, 3 वेळा आम्ही इकडून तिकडून इकडे फिरतोय, आणि शेवटी आम्ही तुमच्या दिंडीत पोहोचलोच. आणि खरंच खूप छान वाटतंय. मला जर सांगावंसं वाटतं की मी आर्मी मेडिकल कोर मध्ये होतो, मनोचिकित्सा विभागामध्ये. मी कारगिल वॉर मध्ये पण होतो, आणि खर तर तो एक धारकरी असण्याचा अनुभव आणि दुसरा वारकरी असण्याचा अनुभव, हे दोन्ही अनुभव मी घेत आहे. आणि त्यामध्ये जर मला विचाराल तर धारकरी श्रेष्ठ का वारकरी श्रेष्ठ, तर निश्चितच मी म्हणेल वारकरी श्रेष्ठ. कारण
वारकरीच हा पुन्हा धारकरी जन्माला घालतो. संत तुकाराम महाराजांच्या शुभाशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या शुभ वचनांनी शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली आणि शिवाजी महाराजांनी त्यांनी लोकांना सांगितलं की पायीक व्हा. पायिकीचे अभंग आहेत गाथेमध्ये आणि एक नाही तर जवळपास 11च्या आसपास अभंग आहेत पायिकीचे. आपण जरूर वाचा. पायिकीचे अभंग आहेत. शिवाजी महाराजांना म्हणजे लोकांना त्यांनी सांगितलं की दऱ्याखोऱ्यातली अशी माणसं गोळा करा, अशी माणसं गोळा करा की ज्यांना कोणी विचारत नाहीये, म्हणजे ज्यांना कोणी गावात म्हणजे गाव कुसाच्या बाहेर त्यांना ठेवलेलं असतं, अशी माणसं गोळा करा आणि त्यांना पायिक बनवा आणि ते खरे स्वराज्याचे रक्षक बनतील आणि संस्थापक बनतील. आणि त्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना प्रेरित केलं आणि त्यानंतर स्वराज्य उभं राहिलं. किती मोठी गोष्ट आहे. त्यामुळे धारकरी आहेच नो डाऊट, परंतु त्याच्यापेक्षा वारकरी श्रेष्ठ आहात. आपण सगळे वारकरी आहोत आणि खरंच पांडुरंगाच्या दर्शनाला निघालोय. खरंच छान वाटतं आणि असंच आपण पुढे जाऊया, एक एक पाऊल पुढे टाकत जाऊया आणि पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवूया. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली श्रीश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत महाराज की जय. संत महाराज की जय. पहिल्या वारीचा पहिला प्रसाद आनंदाने आणि घरी माझ्या आईला, वडील तर वारले आताच, आईला माझ्या मी अर्पण करतो आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणी माझं साष्टांग दंडवत. मी 24 तासला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. कृष्ण हरी. तुमचे वडील तुम्हाला पांडुरंगाच्या रूपाने पंढरीत भेटतील अशी मी म्हणजे अपेक्षा ठेवतो आणि खूप तुम्हाला छान अनुभूती येईल तिथे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.